या व्यासपीठावर मंचावर मान्य श्री प्रदीपजी गायकवाड, एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत. प्रदीपजी गायकवाड यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मित्र, अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या अतिथींचं, मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो धर्माच्या चषक 2021 या स्पर्धेसाठी खास करून जनमान पोगाव या संघाचे एक नामांकित खेळाडू महेश वारे यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. दोन्ही संघांना त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद महेश वारे. खूप खूप धन्यवाद मोहन दादा. आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण बघतोय. दोन्हीसुद्धा टफ टीम आहेत. असं वाटलं होतं मागचा मॅचसुद्धा एक रंगतदार पाहायला मिळेल, मात्र बाजी मारली ती हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसी ए टीमने. गोरसी ए वर्सेस विलासमूर्ती वडवली या दोन टीममध्ये ही आजच्या दिवसातली अंतिम मॅच, क्वार्टर फायनल मॅच. बॉलिंग मार्कवर बॉलर आहे कमलेश, स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे चेतन. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल, बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नव्हता. 1 रन पूर्ण केली जाते आपलं आणि टीमचं खातं खोलतोय चेतन. निश्चितच हा सामना 4 षटकांचा आहे, वेले अभावी आणि चांगली रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल या दोन बलाढ्य संघांमध्ये. कमलेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, पुल केलंय, एलिव्हेशन नाही आहे. बॉल येतोय मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय, फक्त 1च रन मिळेल. दोन्ही टीमने आजच्या दिवसामध्ये बघितलं तर चांगला एफर्ट दाखवलेला आहे. निश्चितच 100% एफर्ट दाखवतात दोन्ही टीमचे खेळाडू. तर ही शेवटची मॅच एक अतिशय टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ, दर्जेदार खेळ केलेला आहे या स्पर्धेमध्ये. ओ स्विंग अँड मिस, व्हॉट अ डिलिव्हरी, अप्रतिम डेन. आणि लेन बॉल टाकला होता यावेळेला बॉलर कमलेश यांनी. लेफ्ट आर्मर आहे, थोडंसं लेग ब्रेक, लेग कटर टाकतोय. गती चांगली आहे, टप्पा चूक आहे गोलंदाजीमध्ये कमलेश याच्या. पुन्हा कमलेश आपल्या बॉलिंग मार्कवर, उलटॉस इनफिल्डच्या वरून बॉल जातोय 1 बाउन्स बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जांभूळ पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. जांभूळ पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष. अतिशय चांगला फटका पण बघितला बॅट्समन चेतन याच्या बॅटमधून. टीमचं टोटल होते 6 रन्स. धन्यवाद आहे. म्हणजे मित्र, आपण जे आउटफील्ड आहे, जे ग्राउंड आहे, ग्राउंडच्या बाहेर एक पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीवर एक लोगो आहे, धर्मचषक 2021 या स्पर्धेचं लोगो आहे. त्या लोगोला जाऊन जर चेंडू डायरेक्ट हिट होतोय फलंदाजच्या बॅटमधून, तर सचिन जोगी यांच्याकडनं 2222 रुपयाचं एक रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. धर्मचषक 2021 या स्पर्धेचा लोगो आहे, पाण्याची जी टाकी आहे, आणि त्या टाकीला जाऊन जर चेंडू डायरेक्ट हिट होतोय तर सचिन जोगी यांच्याकडनं 3,333. धन्यवाद. हो, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम होता. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, थोडासा बॉल बघितला पण स्टंपवर लागला असता तर निश्चितच विकेट होता. तर जर आणि तरला क्रिकेटमध्ये अर्थ दिला जात नाही आहे. जे थेट आपल्याला दिसते तेच महत्त्वाचं असतंय. आणि स्कोर जर बघितला पण स्कोरबोर्डवर आत्ता पोहोचलेला आहे 7-8 रन. निश्चितच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आत्तापर्यंत 1 बॉल शिल्लक आहे, कारण 1 बॉल वाईट टाकला होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन पूर्ण. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी सुरुवात झालेली आहे हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसे टीमची. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक संत सावध सुरुवात केलेली आहे ती हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसे ए या संघाने. नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतला आहे फलंदाजी करण्याचा. कमलेश यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे.
पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अतिशय चांगली बॉलिंग. फक्त एक बॉल आपण बघितला, थोडासा ओव्हर पिच होता, फुल टॉस होता, त्याच्यावर चांगला प्रहार केला होता. लॉंगॉनच्या दिशेने 1 बाउन्स 4 रन्स केली होती आणि त्याचा बॉल जर आपण वगळला तर निश्चितच चांगली बॉलिंग केली कमलेश यांनी. कमलेशने आज अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स केला आपल्या टीमसाठी. बॉलिंगच्या माध्यमातून असो किंवा बॅटिंगच्या माध्यमातून असो, देदर क्रिकेटचा अतिशय चांगला खेळाडू आहे डोंबिवली परिसरामधून आणि निश्चितच चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग त्याने आज केलेली आहे या धर्मराजा चषक 2021 मध्ये. क्रमांक 2चा बॉलर येतोय विशाल. सिनियर खेळाडू आहे विशाल. विशाल पहिलाच बॉल घेऊन जाईल राईट आर्म राऊंड स्टंपने. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे संकेत. स्लोअर 1 होता यावेळेला बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर. गतीमध्ये थोडंसं मिश्रण लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल टाकतोय. एक अतिरिक्त रन मिळते. स्कोर पोहोचतोय 10 वर. खराब चेंडू होता, अतिशय खराब चेंडू. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळणारा चांगला निर्णय येतोय पंच शकील कोटी यांचा. पुन्हा विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी वॉट अ कॅच. स्पेक्टाक्युलर कॅच घेतोय कमलेश जो स्कीपर आहे या टीमचा आणि आणखीन एक चांगला कॅच. विकेट जातो या ठिकाणी संकेत याचा. आई सुन हा इल्मी साकाची ग लाखाची, तिला माया देशील का लेकीची ग लेकीची. बाबा सुन हा इल्मी सोन्याची र सोन्याची, तिला माया देशील का बापाची र बापाची. गाजत नाकात नचली मोत्याची हानी मिरवित तिला, बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. अतिशय अफलातून झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस. हाय जम्प उंच उडी मारली होती झेल घेण्यासाठी. अगदी सुपरमॅन बनला होता झेल घेण्यासाठी. फलंदाज बाद. आणि ज्यावेळेस बॉल येतो तेव्हा योग्य वेळी उडी मारणं फार गरजेचं असते. अगोदर किंवा थोडीशी उशिरा उडी जर मारली तर तुम्ही कॅच ड्रॉप करू शकता. अगदी योग्य वेळी उडी मारली आणि हा कॅच घेतला. एक स्पेक्टाक्युलर कॅच घेतोय डीप मिड विकेटचा फिल्डर आणि स्कीपर आहे वडवली टीमचा कमलेश. पहिला विकेट जातोय 10 वर पहिला विकेट. एक विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतो विशाल. पुढील बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये पुन्हा येतो कमलेश. पुन्हा एकदा कॅच. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट घेतोय बॉलर विशाल आणि 2 कॅच घेतो बॅक टू बॅक कमलेश. आई दिलवाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. आई दिलवाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला. आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला. यस निलेश दादा चौधरी ज्यांचं हे आयोजन आपण बघतोय धर्मराजा चषक 2021चं हे देखणं आयोजन. आणि मी खूप खूप धन्यवाद देईन डॉक्टर गवली, त्याच्यानंतर जयवंत पाटील, मोहनदादा भोईर आणि निलेशजी चौधरी, त्याच्यानंतर वरालदेवी स्पोर्ट ताळाली यांचं की त्यांनी मला 2 दिवस या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी निश्चितच तुमचा आभारी असेल. आता मात्र बघूया ना हॅट्रिकवर येते गोलंदाज विशाल. हॅट्रिकसाठी 1500 रुपये पारितोषिक विशाल याला विलास स्मृती यांच्याकडून. ओ ड्राईव्ह बॉल बॅक ड्राईव्ह होता मात्र मिडॉनला बॉल येतोय. लॉंगॉनचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय, चांगली फिल्डिंग करतोय शुभम. फक्त एकच रन. 1 रननी स्कोअरमध्ये बदल. स्कोअर पोहोचतोय 11 वर. संधी होती विकेट हॅट्रिकची. चांगली गोलंदाजी बघायला मिळते विशाल याची. दुसऱ्या षटकामध्ये टिचून मारा केलेला आतापर्यंत विशाल याने. विशाल पुन्हा राईट आर्म राऊंड स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेर शपल क्रॉस झाला होता. बॅट्समन रिच पाहिली अंपायरने. एक चांगलं डिसिजन अंपायरचं. हे महत्त्वाचं आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. जेव्हापासून बघितलं रिच पॉईंट दिलं जाते तेव्हापासून आमच्या टेनिस क्रिकेटमधले अंपायर सुद्धा जबरदस्त कामगिरी करताना दिसतात. अतिशय चांगला निर्णय पंच शकील कोटी यांचा. विशाल बॅट्समनला रीड करून बॉलिंग करताना दिसतोय. पुढील बॉल
ड्राईव्ह केला यावेळेला मिड ऑफ वरून बॉल लॉंग ऑफला जातोय. लॉंग ऑफचा फील्डर तैनात. एक रन दुसऱ्या रनचा कॉल होता, रोखलं जाते. एकच रनवर समाधान मानतात दोन्ही बॅट्समन. एक रननी स्कोर पोचतोय 12 रन्स. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसई ए टीमचं टोटल. अंतिम एक बॉल शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरचा. अतिशय चांगली बॉलिंग, नीटनेटकी बॉलिंग, अचूक टप्प्याने बॉलिंग केलेली आहे आणि जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे ती कमलेश यांनी. शेवटचा बॉल घेऊन जातोय विशाल. शटल क्रॉस झाला होता. यावेळेस काय होतंय, कॉट बँड विकेट, बॅट्समन आउट. तिसरा विकेट मिळवतो या ओव्हरमध्ये बॉलर विशाल. दादा बनलाय आधारस्तंभ या साऱ्या जनतेचा. हे आधार झाला गोरगरिबाला, आला या नावाला. आधार झाला गोरगरिबाला, आला या नावाला. आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला. आमचा यस, निलेश दादा चौधरी यांचे हे जबरदस्त आयोजन धर्मराजा चषक 2021 हे देखणं आयोजन आपण बघतोय. जी संधी दिली मला समालोचन करण्यासाठी त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानेन. वराल देवी स्पोर्ट्स, निलेश दादा चौधरी, आमचे सर्व समालोचक ग्रुप, खास करून जयवंत पाटील, मोहनदादा भोईर, त्याच्यानंतर डॉक्टर गवळी सर. या ठिकाणी माझा टर्न समाप्त होतोय आणि निश्चितच उर्वरित 2 ओव्हर ज्या आहेत, 2 ओव्हरसाठी कॉमेंट्रीसाठी येतील आमचे कॉमेंटेटर्स जयवंत पाटील. निश्चितच मी त्यांना साथ देईन, मात्र टर्न असेल तो जयवंत पाटीलचा. कमन ऑन द मार्कफोन. धन्यवाद हेमंत पाटील. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील हा अंतिम सामना आहे 2 बलाढ्य संघांमध्ये. हरिश्चंद्र अँड कंपनी गोरसई ए आणि विलासमूर्ती वडवली बी डोंबिवली या 2 बलाढ्य संघांमध्ये हा क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना तुम्हाला बघायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 3 गड्यांच्या मोबदल्यात 12. करंट रन रेट 6.00 या सरासरीने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत. गोलंदाज शुभम. चेंडूला आडव्या बॅटनं शॉर्ट ऑन पुल केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावते, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. मिळेल ती फक्त एकच धाव. यस, शुभमचा जर आपण विचार केला तर मागील 2 ओव्हरमध्ये 2 मॅचमध्ये थोडासा महागडा पडलेला आहे. या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, कारण जयवंत पाटील ह्या मॅचमधून जो टीम जिंकेल तो टीम या धर्मराजा चषक 2021 मधून एक ट्रॉफी जरूर घेऊन जाईल. निश्चितच, अगदी बरोबर हेमंत पाटील आपण सांगितलं. धावसंख्या धावपलकावर 13, 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरे षटक प्रगतीपथावर. चेंडूला मात्र सोडून दिले. पंच परेश महाजन यांचा इशारा आहे, ते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 14 धावा. ऑप्शनच्या खूपच बाहेर बॉल यावेळेस केला होता शुभम याने. वाईटचा इशारा अंपायरचा. शुभम पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. चेंडू मात्र स्ट्रेट फटका खेळलेला आहे. डाऊन दी ग्राउंड, गुड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त मिळेल एक धाव हरेश याला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 15 धावा. यस, अब्सोल्युटली राईट. जबरदस्त फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग करतोय आकाश. थोडासा उंच होता फिल्डर, त्यामुळे अडवू शकला. निश्चितच मी म्हणेन की 2 ते 3 रन अडवले आकाश याने. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तसंही सामना जिंकण्यासाठी तुमची उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे 3 महत्त्वाचे पार्ट आहेत क्रिकेटचे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शुभम. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. बघितला आपण, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन जाणारा चेंडू. डॉट बॉल. नक्कीच नक्कीच अप्रतिम बॉलिंग करताना दिसतोय शुभम. अतिशय चांगली बॉलिंग. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडूला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. यष्टीरक्षक चेंडूला अडवते. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते शुभम याची. पहिल्या 2 सामन्यांच्या मानाने
ह्या सामन्यामध्ये मात्र टिचून मारा करताना भेदक गोलंदाजी. खरोखरच मागील 2 मॅचमध्ये बॅक टू बॅक 2 वेळा त्याच्या बॉलिंगवर षटकार लागले होते, 3 षटकार. आता मात्र चांगला कमबॅक केला, थोडंसं परीक्षण केलं त्याने विकेटचं आणि चांगली बॉलिंग करताना दिसतोय शुभम. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मिस टाइम स्ट्रोक टॉप एज कॉट अँड बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. भिवंडी शहरात दादाचं न्याऱ्याचं हाय मान. हिरा ताडाली गावाचा हाय त्याचा अभिमान. फास्ट बॉल होता, पण बघितलं गतीने बेट केलं, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅट थोडीशी फिरताना आपल्याला दिसली आणि निश्चितच हवेमध्ये बॉल जातो. कॉटन बॉलच्या रूपाने आउट होतो बॅट्समन. 15 या धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद झालेला हरिचंद्र अँड कंपनी गोरसे ए या संघाचा. शुभम आपल्या संघाला चौथं यश मिळवून देतोय. अतिशय चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. फलंदाज शुभम. चेंडू मात्र बघूया उडवल्या आकाशी फटका आणि पाहतोय चेंडू जाते वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वेल प्रसंगी धावून जातो गावाच्या मदतीला. वेल प्रसंगी धावून जातो गावाच्या मदतीला. आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला. आमचा निलेश चौधरी दादा. यस, अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन. धर्मराजा चषक 2021 वराल देवी स्पोर्ट्स ताडाळी. त्याच्यानंतर आपण बघतोय निलेश दादा चौधरी जे नगरसेवक आहेत त्यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. पहिलं वर्ष आहे. स्कोर झालेला 21 रन. 21 7चे सरासरीने 21 रन्स झालेले आहेत स्कोरबोर्डवर. अंतिम एक षटक शिल्लक आहे स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हरमध्ये कमीत कमीत 15 रन जर आले तर निश्चितच फायटिंग टोटलपर्यंत पोहोचू शकेल आणि डिपेंडिंग चॅम्पियन आहे गोरसे टीम. निश्चितच 15 ते 16 धावा आल्या तर एक चांगली टोटल धावफलकावर बघायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक पहिल्या डावातील. आकाश सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज अमोल. बॉलिंग ॲनालिसिस आपण बघितलं. कमलेश याने पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं, 9 धावा दिल्या, कुठल्याही प्रकारची सफलता मिळालेली नाही. दुसऱ्या षटकामध्ये विशाल याने 3 धावा देत 3 गडी बाद केले आणि शुभम यांनी या षटकामध्ये 9 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर आकाश. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करायचं आहे. चेंडूला अतिशय चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल होता तिथे, मिळेल ती फक्त 1च धाव. चांगला साऊंड आला होता ज्यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता. मग आता प्लेसमेंट थोडीशी खराब होती. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. फक्त 1च रन. धावसंख्या धावपलकावर 22. शेवटचं अंतिम षटक, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. बॅट चेंज करण्यात आलेले आहे. निश्चितच गोलंदाज मात्र सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर आकाश. सामना करण्यासाठी सज्ज होणारा फलंदाज हरीश. आतापर्यंत खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. अमोल खेळते वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाश. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळला. स्वेअर चेंडू. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 23. आज की शाम गोरसे के नाम या फिर वडवली डोंबिवली के नाम ये तो आने वाला वक्त ही बताएगा. गोलंदाज आकाश. फुलटॉस चेंडू होता, मात्र समाचार घेता आलेले नाही फलंदाजाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अगदी लॉलीपॉप डिलिव्हरी होती. मेजवानी होती फलंदाजासाठी. साप चकित झालेला आहे फलंदाज हरेश. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. आकाश बॉलिंग मार्कवर आहे. काही बॉल शिल्लक असतील या इनिंगमधले आणि जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे हरीश कैनेचा.
कारण हरीश केन एक बिग हिटर बॅट्समन आहे. निश्चितच गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. स्वेर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा होते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकर 24. दिशाहीन चेंडू. अगदी चेंडू आतामधून रिलीज झाला आणि खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर वळला. खराब चेंडू. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते. फिरकी गोलंदाज आहे. जेन्युअन स्पिन गोलंदाजी. चेंडू मात्र शॉर्टम पुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल सिक्सर. किस सोन्याचा मुंगवला 24 तारखेचा मध्ये गाजतय लेग ब्रेक बॉल होता. थोडासा हा बघितलं पण शॉर्ट पिच होता. बॉल बॅकफुटवर गेला. मागच्या पायावर बॅलन्स बनवलं. पूल केलं डिप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. आवश्यकता आहे षटकाराची, कारण सन्मानजनक स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी स्कोअर झालेला आहे तो 30 रन 30. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. आज या स्पर्धेचा 3रा दिवस वराल देवी स्पोर्ट्स ताडाली आयोजित धर्मराजा चषक 2021 चा बिग शो, बिग इव्हेंट्स आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश दादा चौधरी यांच्या वतीनं हा शो. सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण इस्टेनच्या मागे. अतिशय चांगला चेंडू होता. गोलंदाज आकाशाचा. साप चकित झाला फलंदाज हरेश. धावसंख्या कायम आहे धावपलकावर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेऊ नका. शॉर्ट रनअप. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड. बिग विकेट. हरेश बाद. आयुष्य भिवंडी शहराच्या नगर सेवकला लाभो दंड. आयुष्य भिवंडी शहराच्या नगर सेवकला आमचा निलेश चौधरी दादा नगर सेवक आला. आमचा निलेश काय जबरदस्त कमबॅक केलं आकाशाने. एक षटकार लागल्यानंतर एक डॉट बॉल. आणि ह्या वेळेस बघितला पण छोटीशी एज लागली होती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. कॉट भॅनच्या रुपयाने बॅट्समन आउट होतोय. बिग विकेट. हरीश इज द आउट. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 30. आणि विकास याने आतापर्यंत इस्टेनच्या मागे 2 झेल घेतलेले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना मयूर, संघाचा संघनायक सरसेनापती. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर आकाश. काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. शेवटचा चेंडू. गोलंदाज आकाश. मिसटाइम स्ट्रोक. टॉपेज. यष्टीरक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी, मात्र सेफ लँड झाला. ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा बघता बघता पूर्ण केलेल्या आहेत. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 33-34 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी. विलास स्मृती वडवली बी डोंबिवली या संघाला. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. धर्मराजा चषक 2021 या स्पर्धेचं मित्र आपण आगास पाहतोय. आणि निश्चित या स्पर्धेसाठी आमच्या एक विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी खास करून समालोचक म्हणून या ठिकाणी उपस्थित मान्य श्री जयवंतजी पाटील असतील, हेमंतजी पाटील असतील, या दोन्ही समालोचकांचा आज विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. प्रथम गेली 3 दिवस
पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर चला या आपण स्वागताना सन्मान करूया. समालोचक मन जयवंतजी पाटील गेली 3 दिवसीय स्पर्धेच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकला, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांचं सुरेख सुंदर समालोचन आपण ऐकलं, गेली 3 दिवस प्रेक्षकांची मनं ज्यानं जिंकली असे माझे परममित्र आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन समालोचक परिवार संघटनेचे सन्माननीय खजिनदार आहेत. आणि भिवंडीचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ वेळेगाव जयवंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर निलेशजी चौधरी साहेब यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान करायचं आहे. गेली 3 दिवसीय स्पर्धेच्या माध्यमातून एक सुरेख सुमधुर आवाज प्रेक्षकांवर ज्यांनी पोचवला ते जयवंत पाटील यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. बेलेगावचा एक बुलंद आवाज, एक उत्कृष्ट समालोचक, सूत्रसंचालक जयवंत पाटील यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर गेली 2 दिवस आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपण पाहिलीत, वसई परिसरातील एक नामांकित समालोचक हेमंत पाटील. मी साहेबराव चौधरी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव आणि सन्मान करायचा आहे. सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकलात, क्रिकेटची परिभाषा ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलीत असे समालोचक हेमंत पाटील यांचा ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. बॅक टू द क्रिकेट नाव. सामन्याकडे वळूया. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज मयूर. स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू बघायला मिळतो मयूर याचा. खेळपट्टीवर जी जोडी आहे ती विशाल पाटील आणि आकाश ज्युनियर. पहिलं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर बॉलिंग मार्कवर. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे व्हीच्या शेपमध्ये. लॉंग ऑन सीमारेषून क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण मिळेल ती. फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. लक्ष आहे ते 34 धावांचं लक्ष आहे. तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि तिसरा उपांत्य फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये विलासमूर्ती वडवली डोंबिवली आणि हरिचंद्र अँड कंपनी गोरसे ए भिवंडीतील संघ, या 2 संघांमध्ये हा सामना पाहतोय. दोन्ही संघांची आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी, सांघिक कामगिरी बघायला मिळते. उल्लेखनीय खेळ केलेला आहे दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा मयूर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सिंधूला ड्राईव्ह केलेला क्रॅकिंग शॉट, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 38 सर्कलमध्ये मिळेल ती 1 धाव. बिल्कुल दोनों टीमों ने बहुत ही अच्छा परफॉर्मेंस किया है आज के दिन. 2 मुकाबले जीतने के बाद ये तीसरे मुकाबले में दोनों की टक्कर हो रही है. दोनों टीमों ने अच्छी फील्डिंग और बॉलिंग बहुत ही अच्छी की है. धावसंख्या धावपलकर 2. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता, फ्लिक केलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल विशाल पाटील याला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 3. बहुत ही अच्छी गेंदबाजी मयूर द्वारा. ऑन द टॉस किया था, इस वक्त फ्लिक किया था पैरों के सामने से. सिर्फ 1 रन, 1 से टीम का टोटल जा चुका है 3 रन. लक्ष्य है 34 रनों का इस मुकाबले को जीतने के लिए और सेमीफाइनल में जाने के लिए. मयूर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाची बॉडी लँग्वेज ओळखून चेंडू टाकला होता. गुड डिलिव्हरी, गुड जॉब. फलंदाज मात्र सापचकीत झालेला आहे.
बहुत ही ब्यूटीफुल गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद को रोका था और टिप्पा बहुत ही आगे किया था इस वक्त गेंदबाज मयूर ने। लाजवाब गेंदबाजी इस P1 के ओवर में। चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मयूर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्विंग अँड मिस, फाईन डिलिव्हरी, डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत फक्त 3. या ठिकाणी बक्षीस लागते. बॅक टू बॅक 5 बॉलवर 5 जर षटकार मारले तर 5,555, 6 जर मारले तर 11,111 रुपयाचं पारितोषिक स्वर्गीय लडकू चौधरी यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिलं जाईल. फक्त 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अजून जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. हे पाहू शकता तुम्ही TV स्क्रीनवर. मंदिर दाखवलं जाते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. प्रथमेश अब आ चुके हैं प्रिंस मूवीज के. बहुत ही अच्छा टेलीकास्ट प्रिंस मूवीज ने दिखाया इस टूर्नामेंट में भी. और टेलीकास्ट दुनिया का बहुत ही बड़ा नाम, किंग ऑफ द टेलीकास्ट, प्रिंस मूवीज के माध्यम से ये टेलीकास्ट दिखाया जा रहा है धर्मराजा ट्रॉफी 2021 का. एक ओवर की समाप्ति, टोटल है सिर्फ 3 रन. गोलंदाज पवन येतोय दुसरे षटक घेऊन. आता मात्र आवश्यक धावगती आपण जर विचार केला 10.33च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील त्या विलासमूर्ती वडवली डोंबिवली या संघाला. पवन बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज विशाल पाटील. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. समय के बारे में सहयोग करना है प्लीज. चला वेळ जास्त घेऊ नका. टाइम इज मनी. पवन बॉलिंग मार्कवर. फालुतूरमध्ये चुकतोय, स्टेपमध्ये बिघाड, पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा मित्रांनो आपल्याला बघायला मिळते. सलग 3रा दिवस आहे. वराल देवी स्पोर्ट्स ताडाली आयोजित धर्मराजा चषक 2021 या स्पर्धेचे 1 मॅन शो निलेशदादा चौधरी यांच्या वतीनं हा शो ठेवण्यात आलेला आहे. ऑलवेज 1 स्टेप हेड. चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगला झेल टिपतोय. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. धर्मराज मंडळाचा अध्यक्ष हाय लय दमदार. महेश चौगुले साईनाथ पवारचा त्याला बड़ा शॉट खेलने की कोशिश. अगेन द विंड. लॉक ऑफ में खिलाड़ी मौजूद थे अमोल. बहुत ही अच्छा कैच लपक लिया और ये पहले विकेट का पतन होता हुआ. धर्मराजा चषक का आप देख रहे हो 2021. पहिला फलंदाज बाद झाला विशाल पाटील. अतिशय चांगला झेल टिपला तो अमोल याने. आता मात्र विकास पाटील येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. नंबर ॲट 3. पहिले यश आपल्या संघाला मिळून दिलेलं आहे गोलंदाज पवन याने. अजून जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. धावपलकावर धावा कायम आहेत 3. बिल्कुल गेम प्लानिंग में थोड़ी सी चेंजेस. नंबर 3 के ऊपर विकास पाटिल अब बल्लेबाजी के लिए आ रहे हैं. पहला विकेट गिर चुका विशाल पाटिल का. अच्छे बल्लेबाज है. सिर्फ और सिर्फ 2 रन बनाए विकास ने. 4 गेंदों का मुकाबला किया और 3 के ऊपर ये पहला विकेट गिरता हुआ विलासमूर्ती वडवली टीम का. गोलंदाज सज्ज होते पवन. सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज आकाश. आकाशाची जरी उंची कमी असली तरी मात्र मोठे पटके खेळण्यामध्ये वाकबगार असलेला फलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. गोलंदाज पवन बॉलिंग मार्कवर. चेंडूला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटवर आला नव्हता. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त 1च धाव मिळेल फलंदाज आकाश याला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 4. बिल्कुल एलिवेशन नहीं मिला था इस शॉट के ऊपर. पुल करना चाहते थे. डीप मिड विकेट से खिलाड़ी है. अच्छी फील्डिंग. सिर्फ 1 ही रन, 1 से ज़्यादा कुछ नहीं. 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा है अब 4 रन. तुम्हाला जर अचूक फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात.
और बिल्कुल जैसा कहा जाता है आजकल मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क का होना बहुत ही जरूरी है. निश्चितच अगदी बरोबर आपण सांगितलं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते पवन. चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला चेंडू जातो डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. दुसरा धक्का विलासमूर्ती वडवली बी या संघाला. समाज कार्यात लई दमदार दादा यो नावाला आला. समाज कार्यात लई दमदार दादा यो नावाला आला. आमचा निवेश तो घरी दादा नगर सेवक आला. बैट का फेस ओपन किया था, स्टीयर करने की कोशिश. फ्लाई स्लिप में खिलाड़ी खड़े थे. केतन बहुत ही अच्छी फील्डिंग और डायरेक्ट हिट कर दिया. रन आउट के रूप में ये दूसरा विकेट गिरता हुआ वडवडी टीम का. आकाशाची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावबादच्या रूपाने लागणारा दुसरा धक्का विलासमूर्ती वडवली बी डोंबिवली या संघाला. वेलकम विशालजी पाठारे, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 4 रन के ऊपर ये दूसरा विकेट गिरता हुआ अब बल्लेबाजी के लिए आ चुके हैं आज के दिन के हीरो कमलेश. संघाचे संघनायक आहेत. त्यांनी कॅप्टन नॉक इनिंग खेळावी लागेल. कर्णधाराला साजेसा खेळ करावा लागेल. आजच्या दिवसामध्ये खूपच जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. कमालीचा प्रदर्शन त्याच्याकडून बघायला मिळालेलं आहे. संघ अडचणीमध्ये, कारण 30 धावांची अजून आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी विलासमूर्ती वडवली बी या संघाला. चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते हरिचंद्र अँड कंपनी गोरसे ए संघाकडून. गोलंदाज पवन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वेळेसंदर्भात सहकार्य करायचे आहे. पवन पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज सॉफ्ट डिसमिसल. जोर का झटका धीरे से लगे. फलंदाज बाद. नावगत ठाणे जिल्ह्यानं आहे मनानं लई सुंदर. नावगत ठाणे जिल्ह्यानं आहे मनानं लई सुंदर. भिवंडी शहराची शान है तो नितेश भाऊ एंकर. अपने आप से नाराज है बल्लेबाज कमलेश. इस वक्त खराब शॉट खेला कमलेश ने. आगे निकल कर खेलना चाहते थे. इनफील्ड के ऊपर से एक्स्ट्रा कवर की दिशा में बहुत ही मोटा किनारा लगा और एक आसान सा कैच. सॉफ्ट डिसमिसल आउट हुए बल्लेबाज कमलेश और ये बिग विकेट मिलता हुआ गोरसे टीम के लिए. निश्चितच खराब शॉट सिलेक्शन बघायला मिळते. कमलेशाचा अगोदरच कमिट झाला. पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बराच काल उंच हवेमध्ये होता. हरीश याने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. अप्रतिम झेल घेतला. धावसंख्या धावपलकावर काय माहिती 4. 30 धावांची अजून आवश्यकता आहे. कुठल्या तरी एक खेळाडूला 1 मॅन अँकर रोलची भूमिका पार पाडावी लागेल. किल्ला लढवावा लागेल. आता मात्र खेळपट्टीवर पाहतो आपण जी जोडी आहे ती विकास पाटील आणि शुभम. गोलंदाज पवन चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्मवर दी विकेट. चेंडू मात्र हवाई फायर आणि सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा गगनभेदी षटकार. ठाणे जिल्ह्यानं मान हाय दादाला तोड नाही हो समाज कार्याला. गोर गरीबाच्या जातो भेटीला धावतो साऱ्यांच्या दादा हा केला. बहुत ही खूबसूरत शॉट. जैसी गेंद स्लॉट में मिली थी गेंद को भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर. सीधे 6 रन के लिए विकास पाटिल ने और इस 6 रन से टीम का टोटल अब हो चुका है 10 रन. 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अजून जिंकण्यासाठी तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना. बघा पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे वेळेसंदर्भात गोरसे ए या संघाला. पहिली वॉर्निंग दिलेली आहे. जबरदस्त संघर्ष बघायला मिळते बॅट आणि बॉलचा. तसंही जीवन एक संघर्ष आणि संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते 2 बलाढ्य संघांमध्ये. कडवा प्रतिकार दोन्ही संघांकडून बघायला मिळते. गोलंदाज पवन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर. 11 धावा. बिल्कुल बहुत ही अच्छी बल्लेबाजी. एक अच्छा शॉट और इस गेंद को देखा बहुत ही बाहर थी गेंद ऑफ स्टंप के. देखा परखा और छोड़ दिया था विकेट कीपर के लिए.
पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते पवन. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज विकास पाटील. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू येतोय तो लॉंग ऑफ सीमारेश्वर. चांगलं क्षेत्ररक्षण अमोल होता तिथे. चपल क्षेत्ररक्षक. मिळेल ती फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 12. उर्वरित 2 षटकांमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी आस्किंग रन रेट वाढलेला आहे. 11.00 या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील त्या विलास स्मृती वडवली डोंबिवली या संघाला. बघूया धावा पूर्ण होतील की नाही याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होणार आहेत. कामनचा बुलंद आवाज हेमंत पाटिल. बहुत बहुत धन्यवाद जयवंत पाटिल. और ये आप टूर्नामेंट देख रहे हो नीलेश दादा चौधरी की देन धर्माराजा चषक 2021. आज का ये तीसरा दिन. कल और परसों और भी मुकाबले चालू रहेंगे. कल और परसों द मैजिकल वॉइस ऑफ मराठी, वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर कवली सर फिर से जुड़ जाएंगे. पहले दिन में वो शामिल थे इस टूर्नामेंट में. बिल्कुल हम जयवंत पाटिल और मैं हेमंत पाटिल यहाँ से रजा लेने वाले हैं आज के दिन. पंकज भोईर इस वक्त बल्लेबाजी गेंदबाजी के लिए. विकास अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. शुभम इनको स्ट्राइक अभी तक मिली नहीं है और जीतने के लिए 12 गेंदों में 22 रनों की दरकार वडवली टीम के लिए है. पहली गेंद लेके चले पंकज. ऑन द राइज खेल दिया. डाउन द ग्राउंड. गेंद बाउंड्री के बाहर. आसमानी टोला 6 रन के लिए. स्वभाव आमचे दादाचा आहे साऱ्यात एक नंबर. स्वभाव आमचे दादाचा आहे साऱ्यात एक नंबर. भिवंडी शहराची शान है तो नितेश भाऊ एंकर. भिवंडी शहराची शान है तो बहुत ही खूबसूरत शॉट. जैसी गेंद थोड़ी सी स्लॉट में मिली थी खेल दिया गेंद को लॉन के ऊपर से सीधे 6 रन के लिए. अतिशय पॉवरफुल हा फटका बघायला मिळाला. विकास पाटील याचा हॉट फेवरेट स्ट्रोक आहे आणि स्ट्रॉंग झोनमध्ये अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. षटकार. स्वागत किया पंकज का इस सिक्सर से. ऑन साइड में शॉट अप पुल. गेंद जा रही है इस वक्त डीप बैक ऑफ द स्क्वायर लेग में. अच्छी फील्डिंग वहां के खिलाड़ी द्वारा. 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं. चेतन थे वहां पर. 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा है 19 रन. अब जीतने के लिए रन चाहिए 15. गेंदे शेष है 10 गेंदी 15 रन. अतिशय रोमांचकारी सामना बघायला मिळते. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. दिलों की धडकने तेज करने वाला है मुकाबला. जबरदस्त मनोरंजन प्रेक्षकांचं या सामन्याच्या मधून होताना. सिली पॉइंट लावलेला आहे फलंदाजावर दबाव टाकण्यासाठी. बिल्कुल प्रेशर बढ़ाने के लिए ये सिली पॉइंट लगाया जा रहा है. लेकिन प्रेशर रहेगा कि नहीं. शुभम पहली बार मुकाबला करेंगे पंकज का. पंकज अगली गेंद लेके तैयार. राइट आर्म ओ द स्टंप से. ओ पोस्ट किया गेंद को हवा में. गेंद पंकज गेंद के नीचे. कॉटन बोल्ड आउट करिया बल्लेबाज शुभम को और एक विकेट मिलता हुआ यहाँ पर गोरसई टीम को. सात मयूर चौधरीची त्याला सुख दुःखात असतात सोबतीला. धर्मराजा ग्रुपचा वाघ आहे तो असा नेता लय खंबीर. धर्मराजा ग्रुपचा वाघ आहे तो असा नेता लय खंबीर. भिवंडी शहराची शान है तो नितेश भाऊ एंकर. जवन बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी शुभम ने. लेकिन ये कैच आउट होके अब पवेलियन में वापस जा रहे हैं शुभम. निश्चितच आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना 2 बलाढ्य संघांमध्ये बघायला मिळते. यस, एक तरफ है विलास मोदी वडवली डोंबिवली की टीम. दूसरी तरफ है हरिश्चंद्र एंड कंपनी गोरसई ए की टीम. अगली गेंद लेके चले. ओ हो क्या उड़ा दिया आसमान में गेंद. बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. आला नावा रूपाला नितेश भाऊ त्याचे कार्य असतात दमदार. जातो संकट समयी धावून कधी घेत ना दादा माझा. बल्ले पे गेंद जिस स्पीड से आई थी उससे 10 गुना स्पीड से गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर 6 रन के लिए.
अतिशय जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळते. षटकार, पॉवरफुल स्ट्रोक. हमारे ऑफिशियल स्कोरर शैलेश भगत बता रहे हैं कि इस गेंद को भेज दिया था ठाकरे के पाड़े में के गांव में. बहुत ही लंबा स्ट्रोक बल्लेबाज विकास के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का. कुल मिला के 20 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं. अब 8 गेंदे शेष और 8 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए सेमीफाइनल में जाने के लिए विलास स्मृति वडवली टीम को रन चाहिए 9. 8 गेंदे 9 रन. पंकज की अगली गेंद. ओ बॉल बैक ड्राइव, लॉन्ग ऑन में गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद. अच्छी फील्डिंग, सिर्फ एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं. 1 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा है अब 26 रन. 8 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए. गेंदे शेष 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अतिशय जबरदस्त रोमांचकारी सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय. लगातार 2 सिक्सर के लिए 5,000 का इनामात दिया जाएगा मनोहर चौधरी की जानिब से. लगातार जो 2 छक्के के लिए. हाफ ट्रैक करती, पुल करने की कोशिश. आउट बैट्समैन कॉट बेंड विकेट. कपिल भाऊचा आधार, मोठ्या मनाचा हाय दिलदार. कपिल भाऊचा आधार, मोठ्या मनाचा हाय दिलदार. भिवंडी शहराची शान हाय तो नितेश भाऊ एंकर. भिवंडी शहराची शान हाय तो नितेश भाऊ. बहुत ही अच्छा कमबैक किया छक्का लगने के बाद. अब आखिरी 6 गेंदे शेष और 6 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए रन चाहिए 8. अतिशय रंगतदार सामना बघायला मिळते. जबरदस्त फाईट 2 संघांमध्ये. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे विलास स्मृती वडवली बी डोंबिवली या संघाला. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. रुपेश आउट हुए थे आखिरी गेंद के ऊपर, लेकिन अब स्ट्राइक एंड के ऊपर रहेंगे बल्लेबाज विकास पाटिल. प्रवेश नॉन स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे विकास पाटिल. विकास स्ट्राइक एंड के ऊपर और विकास सेट बैट्समैन है. मनोहर चौधरी की जानिब से लगातार 2 छक्कों के लिए 5,000 रुपए का इनामात दिया जाएगा बल्लेबाज विकास पाटिल के लिए. 8 रन की दरकार. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि निश्चितच्या व्यासपीठावर मंचावर शुभ आगमन झालेले आहे मुकेश मीना यांचं. आणि मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो धर्मचषक 2021च्या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यानं मला अर्पित केलेले तब्बल 21,000 रुपयाचं रोख धनादेश या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडे जाहीर झालेले, त्यांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर आमचे आदरणीय विशालजी पाठारे 6 गेंदे 8 रन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनापासून स्वागत. ॲडव्होकेट हनुमंतजी भोईर आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. कशमकश भरा मुकाबला ये 2 टीमों के बीच. गेंदबाजी के लिए अमोल. पहली गेंद के ऊपर मिस टाइम शॉट, मिड विकेट में गेंद. 1 रन पूरा, 1 से ज्यादा कुछ नहीं. थ्रो भी बहुत ही अच्छा विकेट कीपर के हाथों में. 5 गेंदे और कंपलसरी 7 रन की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए विलास स्मृति वडवली डोंबिवली टीम को. निश्चितच 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. रिमेनिंग 5 बॉल अँड नीड टू 7 रन्स. विलास स्मृति वडवली बी डोंबिवली टीम. यस, बिल्कुल बहुत ही कशमकश भरा मुकाबला. विलास स्मृति वडवली वर्सेस हरिचंद्र एंड कंपनी गोरसई के बीच. बहुत ही जबरदस्त मुकाबला. कल भी आखिरी मुकाबला टफ फाइट मुकाबला देखने को मिला था. आज भी आखिरी मुकाबला टफ फाइट मुकाबला देखने को मिल रहा है. बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट, सफल टूर्नामेंट. पहला ईयर है, पहला सीजन है, लेकिन एक सक्सेसफुल टूर्नामेंट निलेश दादा चौधरी की ये देन है. धर्मराजा ट्रॉफी 2021. निश्चितच 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र म्हणता येईल जो जीता वही सिकंदर. देखना है आज की शाम किसके नाम. आने वाला वक्त बताएगा, आने वाले 5 गेंदे बताएंगे कि कौन से टीम के नाम जाते हैं आज की शाम. अमोल फिर से एक बात तैयार. अगली गेंद लेके इस वक्त लेफ्ट हैंडर बल्लेबाज प्रवेश स्ट्राइक एंड के ऊपर. अगली गेंद लेके चले गेंदबाज अमोल.
ओ अच्छा फ्लिक कर दिया गेंद को गैप में, फील्डर लेकिन वहां पर मौजूद, सिर्फ एक ही रन, दूसरे की मांग नहीं, क्योंकि अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं बल्लेबाज विकास पाटिल। एक रन से स्कोर में तब्दीली होती हुई अब 4 गेंदें शेष और 6 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए। 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना, रोमहर्षक सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. बहुत ही टफ फाइट मैच, कांटे की टक्कर ये दो टीमों के बीच. एक देखिए डोंबिवली परिसर की टीम है, एक भिवंडी परिसर की टीम है. विलास स्मृति वडवली वर्सेस हरिश्चंद्र एंड कंपनी गोरसी ए की टीम. बहुत ही कशमकश भरा मुकाबला इस दो टीमों के बीच. आखिरी 4 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए 6. 4 गेंदें और 6 रन. बहुत ही अच्छा टेलीकास्ट जा रहा है हमारे प्रिंस मूवीज के द्वारा. स्टेडियम भी देखिए खचाखच भरा हुआ. सभी दर्शकों का भी फिर से एक बार स्वागत है. जो बैठे थे अब खड़े हो चुके हैं दर्शक. बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में भी कोई कोई खड़े नजर आ रहे हैं, क्योंकि मुकाबला भी ऐसा है. आखिरी 4 गेंदें और 6 रनों की दरकार. बहुत ही टफ फाइट मैच. अमोल अगली गेंद लेके चल पड़े. ओ फ्लिक कर दिया, लेकिन खिलाड़ी डीप में मौजूद. अच्छी फील्डिंग, दूसरे की मांग है यहाँ पर. क्या बिल्कुल रन नहीं मिलेगा यहाँ पर, और स्ट्राइक भी रोटेट नहीं है. नियम है ये इस टूर्नामेंट का, सिर्फ सिंगल. स्ट्राइक भी रोटेट नहीं है, सिंगल सिर्फ रन. एक ही रन. अब 3 गेंदें शेष और 3 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए 5 रन की दरकार. क्या कहेंगे जयवंत? अतिशय रंगतदार सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय. डोळ्यांचे पारणं फेडणारा सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. दोन्ही संघांचं मी खूप खूप कौतुक करेन. जबरदस्त क्रिकेट खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे दोन्ही संघांनी. काटेकी टक्कर बघायला मिळते. जबरदस्त. नो आर्ग्यूमेंट्स अगेंस्ट अंपायर. ये टूर्नामेंट का नियम है. दोनों तरफ से एंड छोड़ना चाहिए दोनों बल्लेबाज ने, तो ही हम बिल्कुल स्ट्राइक रोटेट करेंगे. फाइनल के पहले से ये फाइनल, बिल्कुल हमारे मोहन दत्ता बता रहे हैं कि ये फाइनल के पहले की फाइनल. क्या जबरदस्त मुकाबला. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. प्रवेश स्ट्राइक एंड के ऊपर अमोल गेंदबाजी करेंगे. ओ फुल टॉस गेंद खेल दिया इस गेंद को डीप स्क्वायर लेग में, और गेंद इस वक्त गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन के लिए चौका. देखे जरा जिसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. क्या शॉट खेला बल्लेबाज ने. लोअर फुल टॉस गेंद थी और स्वीप किया था इस गेंद को. 1 बाउंस गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन के लिए अब 2 गेंदें शेष और 1 रन की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए. कंपल्सरी 1 धाव पूर्ण करावी लागेल विलास स्मृती वडवली बी डोंबिवली या संघाला. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. आणि प्रवेशाच्या बॅटमधून निघालेला हा अप्रतिम चौकार पुन्हा एकदा कमबॅक करतोय विलास स्मृती वडवली बी डोंबिवली संघ. यस, बहुत ही जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल मुकाबला. फाइनल के पहले की फाइनल आप देख रहे हो. ये तीसरे दिन में धर्मराजा ट्रॉफी 2021 में 2 गेंदे और 1 रन की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए विलास स्मृति वडवली टीम को. अमोल अगली गेंद लेके चले. ओकली बॉल, व्हाट अ डिलीवरी अराउंड द लेग. विकेटों का फर्नीचर बिखरता हुआ प्रवेश का. काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. अतिशय रंगतदार सामना. फेमस भिवंडीवाला, आई दिलवाला, माणूस भला. फेमस भिवंडीवाला, आमचा निलेश चौधरी. मैच में फिर से एक बार ट्विस्ट आ चुका है. इसे कहते हैं फाइनल की पहले की फाइनल. व्हाट अ मैच. क्या जबरदस्त मुकाबला चल रहा है ये धर्मराजा ट्रॉफी 2021 में. दोनों टीम हार मानने को तैयार नहीं है. हे तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आणि फलंदाज त्रिफला बाद झाला प्रवेश. 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धाव पूर्ण करावी लागेल विलास स्मृती वडवली बी डोंबिवली या संघाला. सामना कसा असावा तर सामना असा असावा. पैसा वसूल मैच, बहुत ही एंटरटेनमेंट हो रहा है दर्शकों का. क्या जबरदस्त मैच.
टाइम पे बारे में सहयोग दे। बिल्कुल आखिरी एक गेंद और एक गेंद में एक रन की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए और कंपल्सरी चेसिंग का नियम है। आता मात्र कंपल्सरी एक धाव पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी। शेवटच्या चेंडूवर काय रहस्य दडलेले आहे, प्रश्नचिन्ह आहे। बहुत ही कशमकश भरा मुकाबला, आखिरी एक गेंद एक रन की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए और सेमीफाइनल में जाने के लिए। धर्मराजा ट्रॉफी 2021 में एक ट्रॉफी यहां से लेके जाने के लिए विलास स्मृति वडवली टीम को बहुत ही अच्छी बॉलिंग कर रही है इस वक्त और टफ फाइट मैच। गुरसी टीम भी हार मानने को तैयार नहीं है। बहुत ही जबरदस्त मुकाबला, टाइम के बारे में सहयोग थे। आखिरी एक गेंद और एक रन की आवश्यकता। अतिशय रंगतदार सामना बघायला मिळते। एक चेंडू आणि कंपल्सरी एका धावेची आवश्यकता आहे। शेजारी वाढलेले आहेत और एक रन की महत्वता कितनी है अब समझ में आएगी हर एक टीम को, हर खिलाड़ी को। एक रन दूर है जीत से। आखिरी एक गेंद और एक रन की आवश्यकता। स्ट्राइक पे है बल्लेबाज संदेश, गेंदबाजी के लिए तैयार अमोल। आखिरी गेंद के ऊपर एक रन की आवश्यकता। फील्डिंग देखिए, अम्ब्रेला स्टाइल में फील्डिंग लगाई है। और यहां पर क्या हुआ, डॉट कर दिया और इस मुकाबले को जीत लिया है हरिश्चंद्र एंड कंपनी गोरसे की टीम ने। व्हाट अ मैच, सुपर हिट मैच, क्वालिफाई हो चुके हैं सेमीफाइनल में। किसने सोचा था कि 2 गेंदों में एक रन नहीं बनेगा। बहुत ही अच्छी गेंदबाजी की गेंदबाज अमोल ने। व्हाट बॉलिंग। निलेश चौधरी दादा नगर सेवक आला